नगर पुणे महामार्गावर कामरगाव घाटात कोल्हापूरहून शिर्डीकडे कारमधून जात असलेल्या चौघांना अनोळखी 3 चोरट्यांनी कोयता आणि चाकूचा धाक दाखवत 3,28,000चा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी 1 जुलैला पहाटे 3:30च्या सुमारास घडली। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघा चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। गणेश मोहन शिंदे राहणार कदमवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांनी या संदर्भात फिर्याद दिली। विना नंबरच्या पल्सर दुचाकीवरून अनोळखी तिघेजण आले आणि त्यांनी हातातला कोयता आणि चाकूचा धाक दाखवत फिर्यादी शिंदे यांच्या हातातल्या बोटात असलेल्या वेगवेगळ्या राशींचे खडे असलेल्या 15 ग्रॅमच्या अंगठ्या, गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून घेतली। फिर्यादी शिंदे यांचे मित्र नितीन सावंत यांच्या गळ्यातली 1 तोळ्याची सोन्याची चेन, 8,000 रुपये रोख आणि दुसरे मित्र वीरेंद्र सावंत यांच्या बोटातल्या प्रत्येकी 1 तोळ्याच्या 2 अंगठ्या, सॅमसंग कंपनीचे स्मार्ट वॉच असा एकूण 3,28,000 रुपयांचा ऐवज घेऊन ते 3 चोरटे दुचाकीवरून सुपा गावाकडे निघून गेले। या लुटीबाबत फिर्यादी शिंदे यांनी नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली। पोलिसांचे गस्ती पथक तातडीने त्या ठिकाणी गेले, मात्र चोरट्यांचा काहीही मागमूस लागला नाही। या प्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नवीन फौजदारी कायदा कलम 309(4) शस्त्र अधिनियम कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।